नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, सध्या कोकणात गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे. तुम्हाला देखील गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर आज आम्ही चाललोय, इकडे बघताय इकडे रानामध्ये आलोय. तर त्याचं कारण असं आहे की पूर्वापार चाललेल्या प्रथा आहेत त्या आम्ही जपतोय. इकडे बघताय जावेद आहे आणि तिकडे चिराग. तर आम्ही चाललोय गोरगाईजवळ. तर पूर्वी ना एक गाय असायची, ती तिथे ना ते एक बस पुढे दिसेल व्हिडिओच्या माध्यमातून एक दगड कोरवलेला आहे आणि त्या दगडावरती गाय दूध सोडायची आणि मग ते गावाला वगैरे शोधत राहायची गाय कुठे कुठे गेली. तर एक दिवशी समजलं ते गाय तिथे जाऊन दूध सोडते आणि तिथपासून मग ते दरवर्षीप्रमाणे तिथे नारळ द्यायला लागले गणेश चतुर्दशी दिवशी. आणि पुढचं काय कारण आपलं म्हणजे त्या तिथल्या नारळ वाढवलेला त्या नारळाचा मोदक म्हणून गणपती बाप्पाला नैवेद्य करतो. हां, तर मंडळी तिथे गणेश चतुर्थीशी नारळ दिला जातो ना, ते नारळ पडल्याच्या नंतर तो नारळ घरी घेऊन येतात आणि मग त्या नारळाचे मोदक बनवले जातात आणि मग गणपती बाप्पाच्या पुढ्यात ठेवले जातात. आणि दुसरं एक कारण म्हणजे गवारी जेव्हा यायचं ना, म्हणजे गवारांना काही इजा होऊ नये, म्हणजे जंगलामध्ये असलं की सापं वगैरे असतात, तर प्राणी मारण्याची भीती असते, हे सर्व काही होऊ नये यासाठी देखील तिथे नारळ दिला जातो. बरोबर ना जावेद? तर अशा पूर्वापार चाललेल्या प्रथा आहेत त्या आज देखील आम्ही जपतोय. तर आता आम्ही चाललो आहे गोरगाईजवळ. तर आता आम्ही धारेवरती आलो आहे. या जागेला नाव आहे धार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला, हो टाळे मारलेले आहेत. तर मंडळी आलो आहे आता गोरगाईजवळ. कुठं? हां, ह्या साईडला आहे. वा, वाट मरलेली आहेत. मग अगोदर कोणतरी येऊन गेलाय. या वाडीतलीच माणसं येतात आणि ते पूजावरी करून जातात, नारळ पूजावरी करून जातात. अशी दगड कोरवले दाखवतो बोल. चप्पल काढणे, हे बघा पूजा झाली अगोदर. बघा अशा स्वरूपात दगडावरती कोरलेलं आहे. हा ये.
चला मंडळी, गोरगाय मातेची आता पूजा झालेली आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच. नारळ देखील देऊन झालेला आहे. बघा मोर वरडायला लागले, मोर पाऊस मागायला लागले. हो तिकडे असेल समोर. चला तर मग मंडळी, व्हिडिओ देखील इथंच थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आमच्या गावाकडच्या ह्या रूढी परंपरा प्रथा मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया गणेशोत्सव आणखी एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.